झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, विचारा रोखोक या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात हा झी 24 तासचा एक नवा उपक्रम आहे। आठवड्यातल्या एका खास दिवशी हा कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या भेटीला आलो आहोत। रोखोकच्या माध्यमातून आम्ही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सगळ्या विषयांना हात घालत असतो आणि तुमच्या समस्यांना वाचा फोडत असतो। विचारा रोखोक या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही थेट तुम्हालाच या कार्यक्रमात सहभागी करून घेणार आहोत। तुम्हाला पडणारे प्रश्न, तुमची मतं, तुमचे जाब तुम्ही थेट या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मान्यवरांना विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नांचं आणि शंकांचं समाधान करून घेऊ शकता। आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-221010। या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तुम्ही या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा आणि माझ्यासोबत तुम्ही विचारा रोखोक। गेल्या आठवडाभरापासून आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात ज्या विषयाची चर्चा सुरू आहे अगदी त्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। गेल्या 7 दिवसापासून सातत्यानं सोन्याचे भाव खाली घसरलेले आहेत आणि ते जे सोन्याचे भाव खाली घसरतायत ते नेमके कशामुळे घसरतायत या विषयाची आपण चर्चा करणार आहोत। त्याहीपेक्षा सुद्धा अशा प्रकारचे सोन्याचे भाव घसरताना नेमका काय प्रकारचा आंतरराष्ट्रीय बाजार होता, सोन्याची गुंतवणूक कितपत किफायतशीर आहे किंवा नाही, या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत आजच्या कार्यक्रमात। स्वस्ताईचा सुवर्णकाळ। स्वस्ताईचा सुवर्णकाळ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत जयराज साळगावकर। जयराज साळगावकर हे ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत आणि आपल्या सोबत आहेत विनायक कुलकर्णी। विनायक कुलकर्णी हे गुंतवणूक सल्लागार आहेत। पहिलाच प्रश्न घेऊन मी जातोय जयराज साळगावकर यांच्याकडे। जयराजजी, सोन्याचे भाव घसरत आहेत। आत्ता जी आकडेवारी माझ्याकडे आहे ती पाहता 9 एप्रिल 2013ला सोन्याचा भाव होता 30,150 रुपये प्रति तोळा। आज जेव्हा मार्केट क्लोज झालं त्यावेळेला सोन्याचा भाव आहे 25,948। सोन्याचे भाव का गडगडतायत? सोन्याचे भाव गडगडतायत याचं कारण बाजारामध्ये कोणीतरी चिकार सोनं विकलेलं आहे आणि हे बहुधा सायप्रसने विकलं असावं। हे सायप्रस एक छोटंसं बेट आहे, सायप्रसच्या थ्रू कोणीतरी विकलेलं आहे। कदाचित त्या युरोपियन देशातल्या काही इकॉनॉमीज असतील किंवा युनायटेड स्टेट्स असेल, अमेरिका असेल, परंतु या गोष्टी उघड होत नाहीत। आपल्याला आठवत असेल जेव्हा भारत सरकारने चंद्रशेखर प्राईम मिनिस्टर असताना, पंतप्रधान असताना सोनं गहाण ठेवलं होतं, त्याच्यामुळे लोकांचं मत, लोकमत जे होतं, पब्लिक ओपिनियन, ते एवढं ढासळलं ते सरकार पडलं। हे कळणार नाही पण सोनं कोणीतरी ऑफलोड करतंय, खूप ऑफलोड करतंय। त्याच्यामुळे या सोन्याच्या किमती इतक्या वेगानं गडगडतात असा आपला अंदाज आहे। सप्लाय साईड वाढलं की होणारच ना तसं। बरोबर आहे। आपल्याकडे पहिला प्रश्न येतोय। पहिला प्रश्न आहे मनीष देसले सिंदखेडाहून। मनीष देसले, या कार्यक्रमात आपलं स्वागत। विचारा आपला प्रश्न थेट या कार्यक्रमात। मनीष देसले। हॅलो। हा मनीष देसले, विचारा आपला प्रश्न। हा, सोन्याचा भाव कमी जास्त होण्यामध्ये मेन कारण काय आहे? आता जयराजजींनी सांगितलं की याचं जे मूळ कारण आहे ते सायप्रस नावाचा देश आहे, त्या सायप्रस या देशानं जी सोन्याची विक्री चालू केलेली आहे त्यामुळे कदाचित असेल। याला जोडूनच मी एक प्रश्न आपल्याला विचारतोय आणि तो म्हणजे या सोन्याच्या विक्री बरोबरच चायनाचा याच्यात काय हात आहे असं आपल्याला वाटतं? चीन या देशाचा? चायनाचा हात असला तरी कोणाला ते कळणार नाही आणि हात असणं साहजिकच आहे। जगातली 2 नंबरची इकॉनॉमी आहे ती आणि बेसिक मेटल्सच्या बाबतीत ते विकत घेण्याची त्यांची तहान आणि भूक खूप मोठी आहे। मग ते कॉपर असो वा सोनं, चायना सोनं नक्की कॉर्नर करणार, जितकं स्वस्त होणार तितकं त्या लिमिटपर्यंत। त्याच्यामुळे एक प्रकारे चायनाचा हात याच्यात असू शकतो असा दावा आपण करताय। चायनासारख्या एवढ्या मोठ्या इकॉनॉमीचा हात नसून कसं चालेल? असणारच। चायना नक्की खरेदी करेल अशा वेळेला। पण मला एक सांगा की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पेट्रोलच्या किमती कमी होत आहेत, सोन्याच्या किमती कमी होत आहेत, एक प्रकारे स्वस्ताईचा सुवर्णकाळ आलाय की काय? असं आहे की स्वस्ताई जी झाली आहे ना, तो पैसाच स्वस्त झालाय।
आणि त्यामुळे लोकांचा पैशावरचा विश्वास उडाला आहे. जेव्हा अमेरिकन इकॉनॉमी खाली 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 जात होती तेव्हा लोकांनी कमॉडिटी मार्केटमध्ये शिरून कमॉडिटीज घ्यायला सुरुवात केली आणि त्या कमॉडिटीचा लीडर अर्थातच सोनं हा होता. आता युएसची इकॉनॉमी 2 ते 3% ग्रोथ रेटवर आहे, म्हणजे ती स्टेबिलाइज होते. तेव्हा कमॉडिटीजमधली जे पार्क केलेली लिक्विडिटी आहे ते काढून घेत आहेत आणि त्याचाही अर्थात लीडर सोनं हाच असणार. त्यामुळे एक प्रकारे हे सगळं सोन्याभोवती केंद्रीभूत झाले आणि त्याच्यातच फिरत आहे. बरोबर आहे? हो. आपल्याकडे श्याम ठाणेदार आहेत दौंडहून. श्याम ठाणेदार दौंड या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोखठोक, सांगा आपला प्रश्न. नमस्कार साहेब. नमस्कार. हो, माझा प्रश्न असा आहे की सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करणं कितपत फायदेशीर आहे? सध्या सोन्यात गुंतवणूक करणं कितपत फायदेशीर आहे? आपल्याकडे गुंतवणूक सल्लागार विनायक कुलकर्णी आहेत. विनायक कुलकर्णी, या प्रश्नाचं उत्तर आपण द्या. श्याम ठाणेदार विचारतायत सोन्यात गुंतवणूक करावी का? त्यांचा प्रश्न अतिशय बरोबर आहे. 9 एप्रिलला सोनं 30,150 रुपये प्रति तोळा होतं. आज ते जवळपास 25,948च्या आसपास आहे. अनेक असे दावे केले जात आहेत की अजूनही 1,000-1,500 सोनं खाली पडणार आहे. लोकांनी सोन्यात गुंतवणूक करावी का? हा कार्यक्रम बघणारे शेकडो जण आपल्या डायनिंग टेबलवर बसून आपल्या पत्नीशी, आपल्या आई वडिलांशी, आपल्या मुलांशी हीच चर्चा करत असतील की अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे, परवा गुरुवारी गुरुपुष्यामृत आहे, अक्षय तृतीया येते, लग्नाचे मोसम चालू होत आहेत, घरोघरी लग्नाची बोलणी चालू असते, रामनवमी पण आहे. गुंतवणूक करावी का? सोन्याचे भाव पडलेले आहेत. माझ्या मते गुंतवणूकदारांनी थोडा काळ थांबावं असं मला स्वतःला वाटतं. याचं कारण असं आहे की जसं मगाशी हे साळगावकर साहेब म्हणाले की सायप्रस विकतंय. सायप्रस साधारणपणे $52 कोटी एवढ्या किमतीचं साधारणपणे सोनं विकणार आहे असा अंदाज आहे, किंवा विकायला सुरुवातही त्यांनी केली असेल. त्या पाठोपाठ इटली येते, फ्रान्स येते. आणि एक माहितीसाठी सांगतो की आज इटलीकडे 2,451.8 मेट्रिक टन एवढं गोल्ड रिझर्व्ह आहे. म्हणजे सोन्याचं राखीव गंगाजळीमध्ये जे हे असतं ते एवढं सोनं आहे. आता ह्याच्यातलं समजा मी म्हणतो की 10% किंवा 20% जरी सोनं बाहेर आलं तर त्या तुलनेमध्ये डिमांड नाही आहे, की सरळ आहे की भाव अजून उतरणार. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगतो की भारतामध्ये विशेषतः सोन्याचं उत्पादन होत नाही, परंतु जागतिक बाजारपेठेच्या मागणीच्या एकूण 25% मागणी ही भारतीय बाजारपेठेतून होते. आपल्याकडे पुढला प्रश्न येतोय सचिन वाघ खोपोलीहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सचिनजी स्वागत आपलं. विचारा आपला प्रश्न रोखठोक. हा, नमस्कार सर. विचारा. आपल्या तज्ञांना मला एक विचारायचं होतं की मी 3-4 महिन्यापूर्वी साधारण 3 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सोन्यामध्ये. 31,500 या दराने सोनं मी त्यावेळेस घेतलं होतं. तर आज मला असं विचारायचंय की मी ते होल्ड करावं सध्या, की आता आणखी लॉस होण्याची वाटतं पाहता मोडून टाकावं? विनायक कुलकर्णी, तुम्ही मला सांगा, हा प्रश्न अनेकांचा असणार आहे की इतक्या रकमेला घेतलं, आता काय करावं? खरं सांगायचं तर ज्या वेळेला सोनं खाली उतरतंय याची चुणूक वर्तमानपत्रातून, चॅनेल्समधून यायला लागली होती. खरं म्हणजे त्याच वेळेला गुंतवणूकदारांनी थोडंसं नुकसान स्वीकारून जर ते विकलं असतं तर ते अधिक फायद्याचं ठरलं असतं. आत्ताही सोनं सुद्धा, म्हणजे आज सुद्धा जी बातमी आली आहे किंवा अगदी G24 तासने मगाशी दाखवलं पण की लोक रांगा लावतात. काही ठिकाणी तर 1 किलोमीटर रांग लागली. पुण्या मुंबईपासून अनेक ठिकाणी दुकानदारांच्या समोर, ज्वेलरीच्या शॉपच्या समोर खूप मोठ्या रांगा लागल्या होत्या. पहिल्यांदा असं दिसलं की रेशनिंगच्या रांगांसारख्या रांगा आज या ठिकाणी लागल्या होत्या, किंवा एखाद्या मॉलच्या समोर रांगा असतात तशा लागल्या होत्या. तर हे मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे की लाभ आणि लोभ याच्यामध्ये एका मात्रेचा फरक आहे. आणि दुर्दैवाने तो मराठी माणसाला ती मात्रा कधी द्यायची आणि कधी नाही द्यायची हे लवकर उमजत नाही, आणि त्याच्यामुळे ही अशी फसगत होते. आणि आपल्याकडे थोडासा संयम तुम्ही जर ठेवलात असं मी गुंतवणूकदारांना एक सुचवेन. ज्यांनी सोनं 30,000ला घेतलेलं आहे त्यांनी स्टॉप लॉस करण्याकरता आता घाईने विकायची काही एक आवश्यकता नाही, अजिबात नाही. आता तर त्वरित घाबरून, म्हणजे पॅनिक सेल करू नका, कारण ते सोनं शेवटी ते आज नाही तर नंतर अप्रिशिएट होणारच आहे. तर त्या दृष्टीने जरी विचार केला, आज नाही तर उद्या अप्रिशिएट होणार आहे. माझा थेट तुम्हाला प्रश्न आहे जो हजारो लाखो प्रेक्षकांच्या मनातला आहे. जर उद्या अप्रिशिएट होणार असेल, जर यात वाढ होणार असेल, वृद्धी होणार असेल, तर मग आज किंवा उद्या सकाळी जेव्हा दुकानं उघडतील, 25,948 किंमत असेल, तेव्हा आम्ही आमच्या घरातला जो काही सरप्लस फंड आहे, जो काही
वाढीव अतिरिक्त पैसा आहे त्याच्यातनं आम्ही सोनं घेऊन ठेवावं का, गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय म्हणून हीच वेळ, हाच तो क्षण? नाही, मी उलट असं म्हणेन की तुमची जेवढी एकूण गुंतवणूक असेल, एकूण जी ऍसेट्स असतील त्याच्यामध्ये मॅक्झिमम सोन्यातली गुंतवणूक ही 10% जास्त असू नये असं मला वाटतं. 10% जास्त असू नये असं असू वाटतं. नये असं आपल्याकडे मच्छिंद्र मोरे आहेत औरंगाबादहून. मच्छिंद्र मोरे, विचारा रोकठोक मध्ये आपलं स्वागत. विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. बोला नमस्कार सर. बोला बोला. हा नमस्कार सर. सर बोला. हा नमस्कार सर. बोला ना, आपला प्रश्न बोला. सर माझा प्रश्न आहे की सोन्याचे भाव किती दिवसात स्थिर होतील सर? अजून सोन्याचे भाव किती दिवसानंतर स्थिरावतील हा प्रश्न आहे. जयराजजी, आपण मला सांगा, आत्ता जे काही घडतंय त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली डिमांड सप्लाय हे कारणीभूत आहे. त्यांचा प्रश्न अतिशय योग्य आहे की अनेक लोक हे बघतायत, त्यात ते सहभागी होत नाहीयेत. ते खरेदी करत असतील किंवा नसतील. लग्नाचा सीझनही येतोय. अक्षय तृतीयेनंतर खूप जोरात मोठ्या प्रमाणात आपल्याकडे लग्न चालू होतात. त्यांचा प्रश्न अतिशय योग्य आहे. काय सांगाल आपण? सोन्याचा भाव उद्या काय असेल किंवा तो कधी स्टॅबिलाइज होईल किंवा स्थिर होईल हे प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा सांगू शकणार नाही. कारण त्याच्यात इतके फॅक्टर्स आहेत आणि ही खरेदी विक्रीचे जे पॅटर्न्स असतात ते कम्प्युटर प्रोग्राम करून ते भाव असे वर खाली असे होत जाणार. सोन्याची जी खरेदी जी आहे ना, ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, दीर्घ पल्ल्याची गुंतवणूक म्हणून करण्याची गोष्ट आहे. आणि सोनं हे परमेश्वरासारखं आहे. ते देवाऱ्यात एकदा असतं तिथेच ठेवायचं असतं. त्याच्यावर सट्टा करून आत्ता खाली आलं मग घेतो आणि उद्या विकतो, हे या गोष्टी सामान्य माणसाच्या किंवा इव्हन श्रीमंत माणसाच्या कुवती पलीकडच्या आहेत. कन्झम्पशन पॅटर्न म्हणून, सेफ्टी म्हणून, इन्शुरन्स म्हणून सोन्याकडे बघितलं पाहिजे. आणि सोन्याकडे बघताना सोन्याचे दागिने नव्हेत, ते कन्झम्पशन आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणून असेल तर ते प्रत्यक्ष सोनं किंवा ETF, इलेक्ट्रॉनिक सोनं. प्रत्यक्ष सोनं किंवा ETF या विषयावरची चर्चा आपण चालू ठेवणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय स्वस्ताईचा सुवर्णकाळ. झी 24 तास, एक पाऊल पुढे.